Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. अमरावतीचं राजकारण आता चांगलंच पेटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज दुपारी खरं तर बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये काहीसा संघर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळाला. बच्चू कडू यांनी खरं तर अमित शहा यांची जी सभा होणार आहे त्याला विरोध केलेला आहे. खरं तर बच्चू कडू त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत सायन्स कोर नावाचं जे मैदान आहे अमरावतीमधलं तिथे गेले होते आणि तिथे गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना मैदानामध्ये येण्यापासून मज्जाव केला. अर्थात बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं की आमची सभा इथे होणार आहे, आम्ही इथे परवानगी घेतलेली आहे आणि तुम्ही आम्हाला कशा पद्धतीने अडवताय, तरीसुद्धा अमित शहांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना मैदानामध्ये येऊ दिलं नाही आहे. नेमकं काय घडलेलं आहे, नेमकं या सगळ्या घटनेची क्रोनॉलॉजी काय आहे ही आपण समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही सगळी घटना काय घडली, नेमकं काय काय घडलेलं आहे या सगळ्या काळामध्ये हे समजावून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की भाजपकडनं आता नवनीत राणा या अमरावतीमधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात दिनेश बुब हे खरं तर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे उमेदवार आहेत आणि ते सुद्धा तिथनं निवडणूक लढवत आहेत. बच्चू कडू आणि नवनीत राणा दाम्पत्य यांच्यामधला वाद, यांच्यामधलं जे भांडण आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यावरूनच खरं तर बच्चू कडू यांनी 23 आणि 24 तारखेसाठी एक सभा ठेवली होती. सायन्स कोर जे मैदान आहे त्या मैदानावर बच्चू कडूंची सभा होणार होती आणि त्यासाठी त्यांनी रीतसर परवानगी ही निवडणूक आयोगाकडनं घेतली होती. निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी दिली होती, त्याच्याबाबतचं पत्रसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्याचबरोबर जे पैसे भरावे लागतात त्या मैदानासाठी ते पैसेसुद्धा बच्चू कडू यांनी भरले होते. अर्थातच याआधी नवनीत राणा यांनी सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी हे मैदान बुक केलं होतं आणि 21 आणि 22 तारखेला खरं तर नवनीत राणा यांनी ते मैदान बुक केलं होतं. तिथे सभा होणार होती, अमित शहांची तिथे सभा होणार होती, परंतु अमित शहांचा दौरा हा 24 एप्रिलला ठरला आणि त्यामुळे 21 आणि 22 तारखेला तिथे मात्र काही भाजपची सभा झाली नाही किंवा नवनीत राणा यांची कुठली सभा झाली नाही. अर्थात 23 आणि 24 तारीख ही बच्चू कडूंना याआधीच मिळाली होती, त्यामुळे बच्चू कडू हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मैदानावर गेले, सभेची तयारी करण्यासाठी, सभेची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळेस पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिलं नाही आणि त्यांना असं सांगण्यात आलं की अमित शहा इथे येणार आहेत, गृहमंत्री इथे येणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव तिथे जाता येणार नाही आणि तुम्हाला जी परवानगी मिळालेली आहे ती पोलिसांनी नाकारली. त्या परवानगीला तुम्ही ती परवानगी तुम्हाला आता नाही मिळू शकत कारण इथे अमित शहांची सभा होणार आहे असं पोलिसांकडनं सांगण्यात आलं आणि त्याच्यामुळे बच्चू कडू चांगलेच भडकले. त्यांचं असं म्हणणं होतं की 23 आणि 24 तारीख ही आम्ही निवडली होती, 23 आणि 24 एप्रिलला इथे हे ग्राउंड आम्ही बुक केलं होतं, आमची इथे सभा होणार होती. जी नवनीत राणा आहेत किंवा भाजपची सभा आहे ती 21 आणि 22 तारखेला होणार होती, त्याबाबतची त्यांना तुम्ही परवानगी दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही कारण आमची रीतसर आमच्याकडे परवानगी आहे. निवडणूक आयोगाचं खरं तर पत्रसुद्धा बच्चू कडू यांनी दाखवलं आणि त्यांनी जे पैसे भरले ते सुद्धा त्यांनी दाखवले की आम्ही बघा पावतीसुद्धा आहे आमच्याकडे आणि हे मैदान आम्ही आधीच बुक केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला परवानगी मिळायला हवी, आम्हाला इथे जाऊ द्या, आम्हाला आमच्या सभेची तयारी करू द्या. परंतु पोलिसांनी त्यांना मज्जाव केला आणि तिकडे खऱ्या अर्थाने भाजपची जी सभा होणार आहे किंवा अमित शहा येणार आहेत त्याच्यामुळे जी सभेची तयारी आहे ती सगळी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे बच्चू कडू काहीसे आक्रमक झाले, ते पोलिसांवर भडकले सुद्धा. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही खरं तर न्याय करणं अपेक्षित आहे कारण तुमच्यासमोर कागदपत्र आहेत, तुमच्यासमोर सगळ्या फॅक्ट्स आहेत आणि असं सगळं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला डावलताय, आम्हाला तिथे जाण्यापासून मज्जाव करतायत. त्यामुळे ते काहीसे आक्रमक झाले होते. त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करू नका, तुम्ही निपक्ष काम केलं पाहिजे, तुम्ही रीतसर सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय घेतला पाहिजे. बच्चू कडू त्यांच्या ज्या मागणी त्याच्यावर ठाम आहेत. खरं तर त्यांनी आता उद्यापासून उपोषण करायचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्याकडे सगळ्या रीतसर परवानगी असताना, आमच्यासाठी आम्हाला निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली असताना आमची परवानगी ऐनवेळी नाकारली जाते आणि त्याचं कारण सांगितलं आहे ते म्हणजे अमित शहांची सभा खरं तर 21 आणि 22 तारखेसाठी ते मैदान बुक केलं होतं. त्या काळात त्यांची सभा होणार होती, परंतु त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आणि 24 तारखेला ते येत असल्यामुळे ती सभा आता 24 तारखेला ठेवलेली आहे. अर्थात ही 23 आणि 24ची तारखेचं जे मैदान आहे ते बच्चू कडू यांनी बुक केलं होतं आणि त्यामुळे ते सातत्याने त्याच्यावर दावा करत होते, परंतु पोलिसांनी त्यांना तिथे येण्यापासून मज्जाव केला. अर्थात आता बच्चू कडूंनी त्याच मैदानावर उद्यापासून उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. उद्यापासून ते कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसणार आहेत आणि दुसरीकडे निवडणूक आयोगामध्ये सुद्धा या सगळ्या घटनेची, या सगळ्या गोष्टींची ते तक्रार करणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे आज दिवसभरामधली एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत आणि ज्या मैदानावर खरं तर त्यांची सभा होणार होती त्याच मैदानावर त्यांना पोलिसांनी जाळण्यासाठी मज्जाव केलेला आहे. अर्थात आता बच्चू कडू पुढची भूमिका काय घेत आहेत, खरंच ते उद्या उपोषणाला तिथे बसतात का, पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करतात का किंवा त्यांना उपोषणाला बसू दिलं जातं का, या सगळ्यावर भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडूंच्या भूमिकेबाबत काय वाटतं, तुम्हाला भाजपच्या आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.